गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कुनगाडा रहिवतवारी येथील शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी सन 2005 साली अतिक्रमित वनजमिनीचे पट्टे देण्यात आले। सन 2012 ला ते 13 वर्षानंतर मान्य जिल्हाधिकारी यांनी पुनर्मूल्यांकनाअटी वन विभागाकडे सोपविले। त्यामुळे दिलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांपासून हिरावून घेणार असल्याची नोटीस काढल्याने कुनगाडा येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून कुनगाडा येथील शेतकऱ्यांची न्यायालयाने तात्पुरती स्थगिती द्यावी। पत्रकार परिषदेत श्री वासुदेव सुरजागडे, विकेश सुरजागडे, विलास कुकडे, बंडू सुरजागडे, सुरेश सुरजागडे, वसंत चल्हाक, हरिश्चंद्र सुरजागडे, पंकज भांडेकर, जगदीश वैरागडे, देवराव कुनगाडकर, फकीरा कुनगाडकर उपस्थित होते। न्यायालयात विनंती अर्ज केले असून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती पत्रकार परिषदेतून केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज धनराज वाशेकर, तालुका प्रतिनिधी चामोर्शी। मी बंडू सुदामजी सुरजागडे कुनगाडा येथील कायम स्वरूपी रहिवासी असून मला वडिलोपर्जित गाव कोणतं? गाव कुनगाडा रहित। किती लोक आहात तुम्ही इथं? आम्ही इथं उपस्थित सर्व लोक 10 लोक। कशासाठी पत्रकार परिषद कशासाठी घेतली? आम्हाला शासनानं 2012 मध्ये वन हक्क दावे मंजूर केलेले होते आणि 2025 मध्ये शासनानं आम्हाला खारिज केल्याचे पत्रव्यवहार केलेले आहे। तरी ते आणि वन विभागाने वन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासंबंधी वैयक्तिक साहित्य हटवण्यासंबंधी आम्हाला ताबा सोडण्यासंबंधी आम्हाला त्यानं पत्रव्यवहार केलेला आहे। तरी शासनाकडे आम्ही 2005च्या कायद्याअंतर्गत आम्ही शासनाकडे कागद पुरावे सादर करून शासनाकडे दाद मागून आम्ही आमच्या अतिक्रमित जमिनीबद्दल शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला सन 2012 मध्ये पट्टे मिळाले आणि शासनानं आज 2025 मध्ये कोणत्या जीआर किंवा गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।